की आरक्षण मागताना मुख्यमंत्र्यांच्या ऐवजी उपमुख्यमंत्र्यांच्या हातात आहे. आता ते गृहमंत्री त्यांच्याकडे कायदा सुव्यवस्था आहे आणि आपण अन्न औषध प्रशासन किंवा अन्न आणि पुरवठा मंत्र्यांना गृहीत धरतोय. गृहमंत्री आणि मुख्यमंत्री सोडून त्यांनी कुटुंबाला बोलून घेतलंय अशी मला माहिती. हेच वाक्य त्यांचं परभणीच्या प्रकरणासंदर्भात सुद्धा आहे. मग आता आरोपी सुटणार नाहीत, आहे ती साखळी धरली जाणार. पूर्ण हे रॅकेट आहे, संघटित गुन्हेगारीचं हे प्रचंड मोठं रॅकेट आहे. यांना जातपात नाही कळत, पैसा कळतो फक्त. नोटा कुठे आहेत, माल कुठं आहे एवढंच कळतं. जातपात यांना काहीही कळत नाही. ते जात कळणारे, समाज कळणारे, ओबीसी कळणारे आणि जनता समजणारे हे ते दुसरे नेते होते, हे नाही. म्हणून मुख्यमंत्र्यांनी शब्द दिलेला आहे, म्हणून तर मराठी शांत आहेत. एकही याच्यातला सुटणार नाही, सगळे धरण्यात येणार, सगळे फासावर जाणार. यातला एक बी सुटला गाठ मराठ्या संघ. एक आरोपी अटक नाहीये आणि मस्ताजोगचे ग्रामस्थ उद्या आंदोलन करणार. उद्यापासून त्यांनी 10 दिवसाचा सापडत लपला असं पदराच्या आडुंगी सापडत कुठं पदराच्या आडुंगी लपला असं ये. तुमच्यावरती गुन्हे दाखल केले जात आहे आणि काल तुम्ही असं म्हणाला की 25 तारखेनंतर धनंजय मुंडेंकडे मी बघतो. नेमकं काय कशा पद्धतीने बघणार आहे? पण कायदेशीर म्हणलो बघतो, कायदेशीर बघतो म्हणलो. कारण त्याचे बी परळीपासून मुंबई पोत मॅटर आहेत भाऊ. तो माया नदी लागायला लागला. मी त्याला सांगितलं होतं माया नदी लागू नको. हा तो एक खून केला तरी तो आणखीन पोट भरलं नाही का संतोष भाईचा खून करून. त्यामुळे त्याला सांगितलं होतं माया नदी लागू नको. पण ती लाभार्थी टोळी उठत. मी खोटं बोलत नाही, माझं तोंड कोरडं पडायलंय. मला हॉस्पिटलला जायचंय, पण समाजाचा एका लेकराचा न्याय आहे, सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी मोर्चा आहे. त्यामुळं समाज म्हणून मला येणं गरजेचं होतं. पण तुमचा प्रश्न अर्धवट राहू नये म्हणून न्याय घेऊस तर मी हटत नाही. तुमच्या मोर्चाच्या विरोधात माझ्यावरती किती गुन्हे दाखल केले लाभार्थी टोळी धनंजय मुंडेने उठून. धनंजय मुंडेचा पाय खोलात चालला, आणखीन खूप खोलात चाललाय. त्याच्या लक्षातच आहे ना तो काय करून घ्यायला लागलाय. फोन करतो ओबीसी नेत्याला माझ्या बाजून उठा, लाभार्थी टोळीला म्हणतो माझ्या बाजून उठा, आंदोलन करा. अरे माझ्यावर हजारो केस झाले तरी मी गरीबाच्या न्यायासाठी लढायचं बंद करणार आहे का? या साईटीत काही सापड नाही. माझ्याजवळ आहे काय? माझा समाज सोडता. मी गोरगरिबाच्या न्यायासाठी मी जातीवाद करत नाही. मला एवढंच खटकते. तुम्ही जातीवाद म्हणताच कसं काय? कोणत्या जातीला दुखवलं का? कोणत्या जातीसाठी धावून गेलो नाही? नेत्याला सोडत नाही, हा आणि नाही सोडणार.